ताई, नाशिकमध्ये आधीच दादांचा दौरा झाला आणि या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांकडून कांदे बटाटे त्यांच्या ताफ्यासमोर टाकण्यात आले. कुठंतरी शेतकऱ्यांचा रोष सरकारकडे ओढावतोय. याला जोडून प्रश्न धनंजय मुंडेंच्या काल पंढरपूरच्या सभेत देखील गोंधळ झाला. मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. मला असं वाटतं की 4 महिन्यापूर्वी आपण जर माझं ट्विटर अकाउंट पाहिलं असेल तर 4 किंवा 5 महिन्यापूर्वी मी पियुष गोयल जे वाणिज्य मंत्री आहेत या देशाचे, त्यांना एक ट्विट केलं होतं की कांद्याचा प्रश्न अतिशय गंभीर या देशात होणार आहे. जगामध्ये कांदा कमी आहे, महाराष्ट्रात कांदा सरप्लस आहे, त्याच्यामुळे तातडीने धोरण बदला आणि परदेशात कांदा पाठवायला तुम्ही परवानगी द्या. तेव्हा श्री पियुष गोयलांनी माझ्यावरच टीका केली होती की यांना काही माहिती नाही धोरणांबद्दल आणि 40% टॅक्स या देशातले सगळ्यात पैसेवाले जे लोक आहेत ना तेही 40% टॅक्स भरत नाहीत. ते मला असं वाटतं 32 का 34% टॅक्स सगळ्यात ज्यांच्याकडे पैसेवाले लोक आहेत ते भरतात. त्याच्याहून जास्त 40% टॅक्स हा शेतकऱ्यांच्या कांद्या, आणि कांदा पिकवणारा कोण आहे तो अल्प उदारक आहे. ज्याच्याकडे कमी होल्डिंग असतं, कमी शेती असते, कमी पाणी असतं, असा शेतकरी कांद्याचं पीक घेतो. आणि अशा कांद्याच्या पीक घेणाऱ्या, त्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या विरोधात सातत्याने केंद्र सरकारचं धोरण आहे. याचं आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला 40% टॅक्स लावला, त्याची काय गरज. त्याच्यानंतर एक मीटिंग घेतली दिल्लीमध्ये, त्याच्यात जपानवरनं उपमुख्यमंत्री निर्णय देतात आणि कृषी मंत्री दिल्लीत. म्हणजे मीटिंग चालली आहे आणि धोरणाचा निर्णय भलतीकडून येतो. त्यानंतर वाणिज्य मंत्र्यांनी आणखीन एक मीटिंग लावली, तेव्हा महाराष्ट्रातले स्थानिक नाशिकमधल्या कुठल्याही लोकप्रतिनिधी गेले नाही का त्यांना बोलवलं होतं मला माहिती नाही, पण अतिशय गंभीर कांद्याचा, टमाट्याचा, सोयाबीनचा, कपासाचा, किती सांगू मी तुम्हाला, संत्र्याचा. मी आत्ताच विदर्भात जाऊन आले का तिथे सोयाबीन जळून गेलेलं आहे. कपासाची तीच परिस्थिती आहे, संत्र्याची तीच परिस्थिती आहे, कांद्याची तीच परिस्थिती आहे, टमाट्याची तीच आहे, दुधाची तीच आहे, धान म्हणजे तांदूळाची पण तीच आहे. त्यामुळे पूर्णपणे शेतकऱ्याचा कंबरडं मोडण्याचं पाप असं धोरण केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचं आहे. शेतकरी विरोधी हे सरकार आहे. राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाकडून आजपासून बॅनरवरती पवारसाहेबांच्या ऐवजी यशवंतराव चव्हाणांचा फोटो लावला होता. देर आहे दुरुस्त आहे. आमचं तर मनामध्ये, तोंडामध्ये सगळं जे काय राजकारण आदरणीय पवारसाहेबांनी केलं ते फक्त आणि फक्त कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या नावाने केलं. आणि आता नाशिकला बॅनर कोणी लावला मला माहिती नाही, पण त्यांना उशिरा का होईना चव्हाण साहेबांची आठवण झाली, ह्याचं मी मनापासून स्वागत करते. ताई, आपल्या पवार गटाच्या राष्ट्रवादीकडनं इंदापूरचा तुमचा आश्वासक चेहरा. आश्वासक चेहरा कशासाठी? म्हणजे पुढल्या विधानसभेसाठी आता होईल ना, पहिली लोकसभा आहे, विधानसभेला 1 वर्ष आहे, कळेलच तुम्हाला. चिंता मत करो. जो चेहरा देऊ तो आश्वासक आणि चांगलाच देऊ, जो इंदापूरची सेवा करेल. सोमवारी सुनावणी आहे आणि अजित पवार गटाकडून आमच्याकडे सगळ्यात जास्त आमदार आहेत असा देखील त्यांच्याकडून दावा केला जातो आणि आम्हाला पक्षाचं चिन्ह आणि पक्ष देखील आम्हालाच मिळेल असा दावा देखील त्यांच्याकडून केला. माझा इलेक्शन कमिशनवर पूर्ण विश्वास आजही आहे, पण मला एका गोष्टीची आता चिंता वाटायला लागली की त्या गटातले सगळे वरिष्ठ नेते सातत्याने सांगतात की चिन्ह आणि पक्ष त्यांनाच मिळणार आहे. ह्या 3च गोष्टी असू शकतात. एक तर पेपर ऑलरेडी फुटलेला आहे, परीक्षेच्या आधीच त्यांना माहिती आहे त्यांना किती मार्क पडणार आहेत. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 की त्यांना माहिती कशी आहे, याचा अर्थ दिल्लीची कुठली तरी अदृश्य शक्ती ही त्यांना सांगते की हे तुम्हालाच मिळणार आहे. त्याच्यामुळे ही अदृश्य शक्ती दिल्लीतून कोण आहे, पेपर कसा फुटलेला आहे, किंवा कुछ तो गोलमाल है इस सब में. हे काय, जसं आपण साधे मराठी माणसं, आपण आपल्या सगळ्या यंत्रणांवर, सरकारवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. त्यामुळे आपल्याला वाटतं असत्यमेव जे आहे ते सत्याचा नेहमी विजय होतो. त्याच्यामुळे आपण त्या भावनेने दिल्लीत आपल्याला बोलवलं आणि आपण गेलो. पण ज्या पद्धतीने ते लोक म्हणतात की चिन्ह आम्हालाच मिळणार, पक्ष आम्हालाच मिळणार, हे नवीनच गोष्ट आहे. आणि एक गोष्ट मला दुसरी एक वेगळी वाटते जी महाराष्ट्राच्या संस्कृतीपेक्षा वेगळी आहे. हे मी नाही म्हणत, त्यांना कोट करते, प्लीज बातमी दाखवण्यात चुकीची बातमी दाखवू नका. सातत्याने त्या गटातले अनेक नेते म्हणत होते की आदरणीय पवारसाहेब आमच्यासाठी देवासारखे आहेत, आमचे विठ्ठल आहेत, आमचे वडील आहेत, वगैरे वगैरे. सगळे त्यांचे नेते बघतात, तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेलं आहे.
ही पहिलीच लोक असतील महाराष्ट्र आणि भारतातली संस्कृतीतली की ज्याला वडील म्हणायचं, ज्याला विठ्ठल म्हणायचं, त्याला आपल्या घरातूनच जे हक्काचं त्या विठ्ठलाचं घर आहे, त्या वडिलांचं घर आहे, त्या नेत्याचं घर आहे, त्याच्यातूनच त्यांना 83 वर्षी बाहेर काढण्याची ही कुठली मराठी संस्कृतींनी काढली आहे हे महाराष्ट्रात आणि देशात पहिल्यांदाच होताना मी तरी पाहते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.